आजची सर्वात मोठी बातमी येडेश्वरी मंदिर परिसरात अवैध धंदे जोमात। मंदिर परिसरातील अवैध धंद्याचा बोलविता धनी कोण? जाब विचारणाऱ्या महिला पुरुषांना केली जाते जबर मारहाण। सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत गुन्हा दाखल करण्यास विलंब का? येरमाळा पोलीस ठाणे ॲक्शन मोडवर येईल काय? येरमाळा मंदिर परिसरात पोलीस चौकीची गरज। आई येडेश्वरी देवस्थान तीर्थक्षेत्र या ठिकाणी देशभरातून अनेक भक्तगण येतात। त्या अनेक भक्तगणांना येरमाळा येथील अवैध धंदेवाल्यांकडून बऱ्याच वेळेस मारहाणीच्या घटना घडल्या असून याकडे मात्र पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे हा जनतेला प्रश्न सतावत असून हेच ते पीडित कुटुंब आहे ज्यांना अवैध धंदेवाल्यांनी जबर मारहाण केलेली आहे। त्यांच्यावर प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय आहेत त्या। मी अमर गाणे, मी तुळजापूरचं दर्शन घेऊन येडेश्वरीला दर्शनासाठी आलो होतो। तिथं म्हणजे असं काहीतरी खेळ चालू होता। मी तिथं उभं राहिलो तर सराईक लोकांनी माझ्या खिशात हात घालून पैसे काढले आणि त्या टेबलावर ठेवले। मी त्या टेबलावरचे पैसे परत घेतले आणि हातात घेतले। त्यानंतर त्यांनी माझ्या हाताला हात लावून धरून ठेवलं। त्यानंतर माझे वडील ते म्हणले काय चाललं? तर म्हणलं माझे पैसे आपले घेते ते म्हणले पैसे बिशे सोडा। तर आमचे मोठे बंधू आले, ते म्हणले नाही पैसे नाही देणार। तेवढ्यात ते पैसे धरले। झटापट्टीमध्ये 25 ते 30 जण तरुण पाठीमागनं आम्हाला लाथाबुक्क्याची मारहाण चालू केलेली आहे। म्हणजे मिसेस सुरक्षा गारे यांना लेडीजला पण मारहाण केलेली आहे। तिथनं पुढं आम्ही येरमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। जे 10 ते 12 हजार रुपये त्याच्यामध्ये गेलेले आहेत। त्या झटपटीमध्ये माझ्या बंधूची 1.5 तोळ्याची अंगठी, माझी 3.5 तोळ्याची चैन ती हिसकावण्यात आलेली आहे। ती का अद्याप मला मिळालेली नाही असा माझा मुद्देमाल गेलेला आहे आणि आता इथनं पुढं कंप्लेंट चालू आहे। माझं नाव सुरक्षा गारे। आम्ही तुळजापूरच्या आईचं दर्शन घेऊन आम्ही येरमाळ्याला निघालेलो। तिथे गेलो, वटीचं सामान घेत होतो। तेवढ्यात तिथे 2 नंबरचा धंदा चालू होता। त्याच्यामध्ये तिथे माझे मिस्टर, सासरे, आमचे थोर मोठे उभे होते। त्यांच्याकडनं ते पाहत होते, पण त्यांच्याकडनं बळजबरीने ते पैसे घेऊन म्हणे इथे लावा। तर त्यांना त्यात इंटरेस्ट नव्हता। तर आमचे मोठे सासरे म्हणले की ते नका घेऊ म्हणून, ते नाही आम्हाला केलायचं। त्यांनी हातातून पैसे घेऊन बळजबरी करून मागणं माणसं येऊन फटका देऊन डोक्यावर मानहार म्हणजे त्यांनी अटॅक केला आमच्यावर। अटॅक केला म्हणून आम्ही पण त्यांना हे केलं। तर त्यांनी हाताला मारणं, हे असं नकुड्यावरनं बाई माणसाला पत्रा दाखवणं हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि हे जर धंदे करायचे असतील ना तर मग देवदर्शनाला नाव देऊन उपयोग नाही। तुम्ही क्लब चालू करा त्या ठिकाणी। कशाला येडेश्वरी तुळजापूरची आई महाराष्ट्राच्या कुलदैवताचं एवढं जर तुम्हाला आत्मानच करायचं असेल ना तर त्याला नाव नका देऊ। तुमच्या घराच्या नुसार सोयीनुसार त्यांना देवाची नावं ठरवा आणि द्या। हे योग्य नाहीये। आज आमच्या संघ घडले, उद्या पुन्हा गरीबाच्या संघ घडेल। तो एवढा पुढे जाऊन कंप्लेंट वगैरे करणार नाही। आज आमच्याकडे काहीतरी पावर आहे, त्याच्या पावरचा वापर करून आम्ही एवढा पुढे पाऊल घेतलाय। पण गरीबांच्या संघ हे झालं तर मार खाऊन ते गप्प बसणारी माणसं आहेत। हे वारंवार होता कामा नाही। देवदर्शन हे देवदर्शनाच्याच प्रमाणे राहू द्या। तिथे क्लब खेळणं हे कुठपर्यंत योग्य आहे? हे 2 नंबरचे धंदे आहेत। हे कुठे केलायचे असतात? देवा ठिकाणी। हे योग्य नाहीये। किती लोक होते अटॅक करत त्यावेळेस तुमच्यावर? अनगिनित लोक होती। त्यांना मोजत बसले असती तर आम्ही तिथे जगलो असतो का? 1-2 करत बसले असते तर जेमतेम 25 लोक डोळ्यासमोर होते। मग काय करायचं? यापुढे यायचं नाही का देवदर्शनाला? महाराष्ट्राचे कुलदैवतच बंद करून टाका ना दरवाजे, म्हणजे आम्ही सामान्य जनता घरातूनच पूजा करू। तुमचे धंदे खोला। आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही बळजबरी करायची नाही ना आमच्यावर। या सराईक गुन्हेगारांना मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि हे हट्ट जरूर ते कलम लावून घेण्यात आहे। आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला हे देत नाही ना तोपर्यंत इथनं आम्ही हलणार नाही, हे लक्षात ठेवा। आज आमच्यावर झाले, उद्या दुसऱ्यांवर पण होणार। मग सुरुवात आम्ही केली ना तर पुढे त्यांची हिंमत नाही होणार। पोलीस वगैरे कोण कर्मचारी होता का? कुणी नव्हतं। एवढा मोठा देवस्थान आहे
आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, ही धाकटी बहीण, एवढे मोठी ट्रस्ट आहे, यांना एक पोलीस ठेवता येत नाही का तिथे? का ठेवत नाही पोलीस? हे धंदे करायचे असतात ना त्यांना, म्हणून त्यांनी पोलीस ठेवले नाही. आणि पोलीस अजूनपर्यंत काय करतात? आता किती वाजले? आम्ही किती वाजता आलोय? आता वाजले 7:30 वाजायला आले. पोरांनी खाल्लं नाही काय आमच्या? हे कुठपर्यंत योग्य आणि किती स्लो? झाले 11:30 वाजता, आता झालेत अजूनपर्यंत कारवाई नाहीये, काय नाही. त्या माणसांना अजून आणले नाही. माणसं फक्त 3 मिनिटाच्या अंतरावर माणसं आहे ती सर्व. त्यांना त्यांनी आणायला नको? आम्ही पुण्याला जाऊन इथं दिवसभर बसले, आणायचं कण नाही आमच्या पोटात का? न्यायासाठी आपल्या देवस्थानाला पाया पडायला हे आमची चुकी झाली का इथे येऊन? नाही ना. हे मी त्या पोलिसांनाही सांगते, तुम्ही 3 किलोमीटरच्या अंतरावर जर तुमचे हे गुन्हे चालू असतील नाही धंदे, त्याला लाज म्हणजे तुमच्यावर सुद्धा एक हे करण्यासारखं, म्हणजे त्यांना नावं ठेवण्यासारखं, म्हणजे काय मूर्खपणा या. देवाच्याच ठिकाणी असे काले धंदे होत असतील ना तर योग्य नाहीये. महाराष्ट्राचं नाव खराब होण्याचं कारण हे एकमेव हे असले घाणेरडे चाले आणि धंदे, असले घाणेरडे, ही लोक घाणेरडी असली संस्कृती घेऊन चालतात नाही. यांच्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होते, शिवाजी महाराजांचं नाव खराब होते, असली दलिंद्रांच्या मुलं. मला एकच म्हणायचं आहे, यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही.